सूर्यफूल जसं सूर्य फिरत जातो ना तसं काय होतं फिरतं. सेम त्यांच्या पीक सकाळच्या पायी पहा तुम्हाला त्याचे तोंड जे आहे शेंडा कुठे दिसेल, दुपारी सरळ दिसेल आणि संध्याकाळी पश्चिमेकडे. कारण ते 24 तास फोटोसिंथेसिस करते. ते अन्न साठा करून तुमच्या मातीमध्ये कर्ब वाढवतं, नायट्रोजन बी वाढवतं, सेंद्रिय कर्ब बी वाढवतं. शेतकऱ्यांना हे कळणं गरजेचं आहे की तुमच्या जमिनीमध्ये हे सगळं तुम्ही सुपीकता निर्माण केली. ज्यांच्या ऑलरेडी जमिनी चांगल्या आहे त्यांची पिकं एवढी चांगली आहेत, तुमची चांगले का आली? कारण तुम्ही जे गरजेचं आहे ते दिलेलं आहे. जमीन आज गरज कशाची आहे? ह्युमसची, म्हणजे सेंद्रिय कर्ब. सगळे शेतकरी काय देऊ राहिले? NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हेच देऊ राहिले सगळे, आहे का नाही? मटण खाऊन नाही भागलं तर थोडी पेग मार दोन. रासायनिक खतं म्हणजे मटण आहे, ज्याला फक्त 2 वर्षामध्ये जमीन उपसायची आहे. तर काही हो पुढे काही घेणं नाही. आहे तरुण तर घे मजा करून, नाही तर जाशील मरून, अशी ज्यांचे विचार आहे त्यांनी कसंही जगा. मटणं खा, दारू प्या, कसंही जागा उत्मात. केमिकलचं तसंच आहे, उत्पन्न निघत नाही, निघतं पण तुमच्या शरीराचा नाश करून दारू तुमची मजा करून देतं. तुमच्या जमिनीचा नाश करून तुमचं पीक येतं. तुम्ही कोणत्या मार्गाने पीक पिकवायचं हे निसर्गाने तुमच्यावर ठरवलं, तुमच्यावर दिलेलं आहे माणसावर. आपण चोरी करूनही एखादा मुलगा प्रॉपर्टी उभी करू शकतो. मग आज शेतकरी काय करतोय? केमिकलचा जमिनीची चोरीच करतोय ना. सेंद्रिय कर्ब जो आहे, जमीन नापीक होत चालली म्हणजेच काय झाली हो? सुपीक जमीन नापीक केली. कुणी केली? शेतकऱ्यांनी केली. वाढ वडिलांनी जमीन सुपीक. तुम्ही कशी केली? नापीक. आणि ओरडता कोणावरती? सरकारवर, कंपन्यांवर, प्रकृतीवर, निसर्गावर. कोणाकोणावर बिल फाडतात. अरे पण दोषी कोण आहे? कंपनी येऊन पेस्टिसाइड फवारता का तुमच्यावर? विकत आणता, पैसे देऊ. दुसरा मार्ग शोधायचा नाही. मार्ग आहे, माझ्यापर्यंत आला पाहिजे मार्ग. यांनीच तुझा वाटोळ झाला हे तुला कळलं. स्वतःहून घरी आहे ना अवदासा येत असते लक्षात. आपल्याला लक्ष्मीच्या दारात जावं लागतं. तुम्हाला मेहनत जर केली तर तुम्ही नापीक जमीन सुद्धा काय करू शकता? सुपीक. हे पाटलांनी इथे सिद्ध करून